बाती माऊली युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहोत एक ॲग्रो एक्सेल मशरूम फार्म, मुक्काम पोस्ट साकोरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. या ॲग्रो एक्सेल फार्मचे मालक सिद्धेश विलास मोडवे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी हे मशरूम फार्म कसं सुरू केलं याबद्दलची एक छोटीशी मुलाखत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार सिद्धेश. नमस्कार. आपला संपूर्ण पत्ता आणि आपला फार्म कुठं आहे आणि आपली ओळख काय आहे ती प्रेक्षकांना आपण सांगा. नमस्कार, माझे नाव सिद्धेश विलास मोडवे, राहणार साकोरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मला तुम्हाला असा पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की साधारणपणे आपल्या शेती असलेल्या कुटुंबांमध्ये आपल्या मुलाने एखादा व्यवसाय करण्यापेक्षा नोकरी करावी असा कल जास्त आहे, परंतु आपण आपल्या कुटुंबामध्ये हा निर्णय घेत असताना आपल्या कुटुंबाची त्यासाठी परवानगी होती का? नाही, परवानगी तर नव्हती. नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी घरचे तयार नव्हते. तरी मी त्यांना 2 वर्ष त्यांच्या पाठीमागे लागलो की मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांना काही गोष्टी पटत नव्हत्या. हळूहळू त्या पटायला लागल्या. सुरुवात केली. आता सगळं चांगलं आहे. आपल्याला साधारण व्यवसाय सुरू करत असताना त्याचं काहीतरी पूर्व पार्श्वभूमी असावी लागते, म्हणजेच आपल्याला त्याची माहिती असावी लागते. तर मग आपण ही माहिती घेण्यासाठी काय केलं नेमकं? कुठून ही माहिती मिळवली? वेगवेगळे फार्म व्हिजिट केले. पहिले तर वेगवेगळे फार्म व्हिजिट केले. योग्य ट्रेनिंग घेतलं या गोष्टीचं. कृषी विद्यापीठाशी जाऊन ट्रेनिंग घेतलं. कृषी विद्यापीठात जाऊन ट्रेनिंग घेतलं. याबद्दल अधिक माहिती गोळा केली. संपूर्ण आपल्याला म्हणजे शेतीपूरक म्हणजे असं व्यवसाय आहे. घरी शेती असल्या कारणाने वडील शेती करत असल्याने शेतीच्या रिलेटेड काहीतरी करावं या दृष्टिकोनातून सुरू केलेला हा व्यवसाय आणि तो आता यशस्वीरित्या चालवतोय. अजून एक असा प्रश्न आहे की हे जे मशरूम आहे, आपण मशरूम साधारणतः आपण हॉटेलमध्ये डाब्यावर जेवायला गेलो तर मशरूमची बटन बटर मशरूम, लोकल बटर मशरूम आपल्याला माहिती असतं. हो. परंतु आम्ही ज्यावेळेस आपल्या फार्म मध्ये फिरलो त्यावेळेस हे वेगळ्या प्रकारचं मशरूम आहे. याला नेमकं कुठलं मशरूम बोलतात? याला ऑयस्टर मशरूम म्हणतात. ऑयस्टर मशरूम म्हणजे बटन मशरूम पेक्षा लाईफ त्याची अधिक, प्रोटीन वगैरे क्षमता त्याची जास्त, कोलेस्ट्रॉल वगैरे लेवल आपली मेंटेन करायला वगैरे ह्या गोष्टी याच्यात सर्व परिपूर्ण आहेत. पण मग बटन मशरूमच्या ऑयस्टर मशरूमच तुम्हाला करायचे असं कसं? तुम्ही म्हणजे 2-3 प्रकारचे मशरूम आहेत मला वाटतं, त्याच्यातले हे मशरूम निवडण्यापाठीमागचं काय कारण नेमकं? म्हणजे बटन मशरूम साठी तुम्हाला भांडवल जे आहे ते मोठ्या प्रमाणावर लागतं तुम्हाला. आणि हे ऑयस्टर मशरूम ही अशी जात आहे, एक मशरूम मधली एक जात आहे की ती कमी भांडवलात उभी राहते एकदम. तुम्ही ती एकदम 5,000 पण स्टार्ट करू शकता ते 5 लाखात पण स्टार्ट करू शकता. म्हणजे याचे ते फायदे आहेत की आपल्याला व्यवसाय करताना सुरुवातीलाच भांडवल कमी लागतं. आता साधारणपणे तुमचे आता किती बेड येते? साधारण मी चालू केलं होतं 500 बेड पासून प्रवास चालू केला होता. ते आता 1000 बेडच्या वरतीच चालू आहे. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस किती बेड होते? सुरुवात केली म्हणजे मी 5 बेड पासून सुरुवात केली होती. 5 बेड पासून डेली 5 बेड लावायचो. त्यापासून सुरुवात झाली माझी. हळूहळू त्यात अनुभव येत गेला आणि नंतर मोठ्या लेवलला सुरुवात झाली. त्याला किती भांडवल लागलं? म्हणजे सुरुवातीला आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय सुरू करायचा बोलतो तर त्याला भांडवलाची आवश्यकता असते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. परंतु समजा हे आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे तर साधारण किती भांडवल पाहिजे? साधारण म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, 5,000 पासून पण स्टार्ट करू शकता. तुमच्याकडे आहे त्या जागेत तुम्ही स्टार्ट करू शकता. एखाद्या खोलीत वगैरे कुठं पण याचं उत्पन्न तुम्ही काढू शकता, घेऊ शकता. तर मी साधारण स्टार्टिंगला वगैरे 50,000 लावले असतील स्टार्ट केलं तेव्हा. त्यात स्टार्ट केलं आणि नंतर हळूहळू वाढत गेलं. आता हे जे मशरूम आपण हे बेड पाहतोय, बेड कशा प्रकारे तयार करायचे असतात? याची काय प्रक्रिया आहे नेमकी? पूर्ण प्रक्रिया काय? बेड आपण हा बेड पाहतोय, याच्या पूर्वी आपल्याला काय काय करावं लागतं याच्यावर? यापूर्वी म्हणजे तुमचा याचा रॉ मटेरियल म्हणजे भुस्सा तुम्ही गव्हाचा घेऊ शकता, सोयाबीनचा घेऊ शकता, भाताचा पेंडा वगैरे जे तुमच्या भागात अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही स्टार्ट करू शकता. तर त्याला भुसाला तुम्ही पहिलं 18 तास स्टरिलायझेशन करावं लागतं. जास्तीत जास्त 12 तास, म्हणजे कमीत कमी 12 तास, जास्तीत जास्त 18 तास असा तो भुसा स्टरिलायझेशन करून घ्यावा लागतो. त्यानंतर त्याच्यातलं पाणी तुम्हाला संपूर्ण काढून घ्यावं लागतं.
तो भुसातलं पाणी काढून घेतलं तुम्ही, तो बेड फिल करावा लागतो. हम्म. बेड फिल करण्यासाठी तुम्हाला ते मशरूमचं एक मशरूमचं स्पॉन येतं. म्हणजे बियाला बियाणं spawn म्हणतात. बियाणं स्पॉन बोलतात. हम्म. तर ते स्पॉन तुम्हाला 1 किलो मध्ये असे 10 बेड तयार होतात. असे अच्छा. 1 किलोत 10 बेड तयार होतात आणि त्या 10 बेड पासून तुम्हाला कमीत कमी उत्पन्न, तुम्ही जर चांगली त्याची निगा राखली तर 10 बेड पासून तुम्हाला 20 किलो उत्पन्न हे भेटायलाच पाहिजे. 1 किलो पासून. हा, 1 किलो पासून तुम्हाला म्हणजे एका बेडचं तुम्हाला एक बेड हा तुम्हाला साधारण 2 किलो पर्यंत उत्पन्न त्याने दिलंच पाहिजे. त्या दृष्टीने आणि तुम्ही आता निगा आपण राखली. एकाच बेडचा जर विचार केला तर एका बेडला खर्च किती होतो साधारणपणे? एका बेडला साधारण आता खर्च आहे 60 रुपयापर्यंत खर्च आहे. 50-55 60 एका रुपये, बेड. 60 रुपयापर्यंत तुम्हाला म्हणजे खर्च बिया पडतो. सहित सगळी प्रक्रिया बियासहित सगळी करून प्रक्रिया करून तुम्हाला 60 60 रुपयापर्यंत रुपये तो बेड पडतो. आणि साधारणपणे 2 किलो त्याचं उत्पन्न होतं. उत्पन्न 2 किलो भेटायलाच पाहिजे, म्हणजे आणि माझ्या दृष्टीने मी घेत होते. काय किलोचा भाव आहे सध्या? किलोचा भाव म्हणजे 150 रुपयापासून मिनिमम पुढं तुम्ही तुमच्यात जेवढी हा, कॅपॅसिटी आहे capacity. तेवढं तुम्ही भाव तशी भाव घेऊ तयार करू शकता. तुमचं मार्केट तुम्ही तयार करू शकता. ओके. आता एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला त्याचं मार्केटिंग घेणे खूप महत्वाचं असतं. हो. कारण शेतकऱ्यांमध्ये आपण पाहतो की शेतीचा माल आपण उत्पन्न करतो, परंतु आपल्याला विक्री व्यवस्था नसल्यामुळं बरेच शेतीचे जे जोडधंदे आहेत ते लॉसमध्ये जातात. तर याची विक्री व्यवस्था कशी आहे? तुमचं विक्री व्यवस्था म्हणजे तुमचं मार्केटिंगवर सर्व अवलंबून आहे. हम्म. तुम्ही हे जर बेड तुम्ही शेतकरी पिकवतो शेवटी, हम्म. तसंच याचं पण आहे. हम्म. हे पिकवतं, तुम्ही पिकवणं सोपं आहे, पिकवणं सोपं नाही, हे पण विकणं, तुमचं मार्केटिंग, तुमच्या लोकल बाजारपेठ म्हणजे तुमच्या इथं अवेलेबल बाजारपेठात याची मागणी आहे का, हा, तुमची ऑनलाईन मार्केटिंग, त्या दृष्टीने तुम्ही त्या दृष्टीने पण विकू शकता. त्याचे बायर्स असतात, तेवढ्या प्रमाणात तुमच्याकडे उत्पन्न हवं त्यांना पुरवण्यासाठी. हम्म. तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, तुमच्या इथला अभ्यास करून सर्व गोष्टीवर अवलंबून असतात. साधारणपणे आता आपण मंचरच्या म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये आपण बसलेलो आहोत. इथे याची मार्केटिंगची व्यवस्था आहे. आहे, इथं आहे मार्केटिंग आहे. इथून तुम्ही माल मेट्रो सिटीज मध्ये पण पाठवू शकता. पुणे, मुंबई झालं, अशा जवळ. सिटीला पण पाठवू शकता. तुमच्याकडे त्या प्रमाणात असेल, तुमच्याकडे बायर असेल, तुमचं मार्केटिंग असेल तर ते तुम्ही करू शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत आजकाल, बिग बास्केट, अमेझॉन, असे बरेच आहेत. याचं साधारणपणे जर ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो आपण, त्याचं लाईफ किती झालं हार्वेस्टिंग केल्यानंतर? हार्वेस्टिंग केल्यानंतर हे उत्तमरित्या तुम्ही जर त्याला ठेवलं तर ते जे 5 दिवसापर्यंत पण चांगल्यापर्यंत राहतं. आपण फ्रीजरमध्ये ठेवायला हा, फ्रीज मध्ये ठेवायचं, योग्यरित्या ठेवलं तुम्ही ते 5 दिवसापर्यंत योग्यरित्या राहतं. बटन मशरूम 1-2 दिवसात खराब होतं, पण हे 5 दिवस याला लाईफ 5 असते. दिवस लाईफ आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही 5 दिवसापर्यंत हे तुम्ही फ्रेश काढलं त्याची विक्री झालीच पाहिजे. अच्छा, फ्रेश झालेलं फ्रेश विक्री झालीच पाहिजे. जर तुमचा माल इथून पुण्याला जातोय, मुंबईला जातोय, त्यात पूर्ण 1 दिवस जाणार, दुसऱ्या दिवशी तो माल सेल झाला पाहिजे, तिथून तो पुढच्याकडे जातपर्यंत तो फ्रेश राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून तुमचा वाटचाल असली पाहिजे. मार्केटची व्यवस्था अगोदर पाहून मग आपण तरच या धंद्यात उतरावं. धंद्यात उतरलं पाहिजे. तर दुसरी अशी गोष्ट आहे की नवीन काही मुलं नोकरी व्यवसाय पाहून किंवा नोकरी सोडून या व्यवसायाकडे जर वळाली तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा? धंदा आजकाल कसं आहे, रील्स वगैरे पाहून वगैरे मुलं बऱ्या प्रकारे येतात, या धंद्यात येतात वगैरे. कुठल्या पण धंद्यात आता ते रील्स वगैरे पाहून उडी घेतात आपल्या. पण त्या धंद्यामागचं तुम्हाला त्यात फक्त दाखवलेला असतो, त्यांचा संघर्ष दाखवलेला नसतो, त्यांनी काय केलंय त्याच्या पाठी. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जरी तुम्हाला त्या धंद्याची तुम्ही परिपूर्ण माहिती का, याच्यात नक्की काय आहे, कसं तुमचं मार्केट अवेलेबल आहे का, तुमच्याकडे सर्व गोष्टी तुमच्याकडून होणार आहेत का, तर तुम्ही धंद्यात उतरा. म्हणजे कुठल्या पण धंद्याचा परिपूर्ण अभ्यास करूनच त्या धंद्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता, नाहीतर अन्यथा नाही होऊ शकत. म्हणजे तरुण मित्रांना माझी विनंती आहे, जे व्हिडिओ पाहत असतील, तर हा जो सिद्धेश आहे याने फार कमी वयात हा व्यवसाय सुरू केलेला आहे, परंतु त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेऊनच त्या व्यवसायामध्ये तो उतरलेला आहे. आणि त्याचं पुढच्या भविष्यामध्ये ते एक ट्रेनिंग सेंटर करण्याचा पण विचार आहे की जे असे मशरूममध्ये ज्या तरुणांना काही काम करायचं असेल त्यांच्यासाठी ट्रेनिंग ची व्यवस्था पण भविष्यामध्ये तो करणार आहे. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली सिद्धेशचा नंबर सोडलेला आहे आणि तुम्ही त्या सिद्धेशची चर्चा करून यामध्ये जर आपल्याला व्यवसायाचं काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते घेऊ शकता आणि या व्यवसायामध्ये अधिकाधिक तरुणांनी यावं ही आपल्याला सर्वांना विनंती आहे. कारण हे जे मशरूम आहे हे एक्सपर्ट क्वालिटीचा मशरूम तयार होतो आणि हा मशरूम
एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यासाठी तेवढं उत्पादन असणे गरजेचं आहे. म्हणून सिद्धेशच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की अनेक तरुण मित्रांनी जर असे युनिट छोटे छोटे टाकले आणि त्याच्यातून मशरूमचं उत्पादन झालं तर मग एक मोठा व्यवसाय याच्या माध्यमातून एक्सपोर्टचा आपण व्यवसाय सुरू करू शकता सगळ्यांनी एकत्र येऊन जर केलं तर. म्हणून या व्हिडिओ काढण्यापाठीमागचा तो उद्देश आहे की आपण ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सिद्धेशला भेटाच. परंतु अशी छोटी छोटी या आंबेगाव तालुक्याच्या भागात, जुन्नर तालुक्याच्या भागात किंवा खेडच्या शिरूरच्या भागामध्ये जर अशी युनिट उभी झाली तर एकत्रित येऊन काहीतरी मोठा व्यवसाय आपले सामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील मुलं करू शकतात. आणि या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर या व्यवसायाबद्दल कुठलीही माहिती पाहिजे असेल तर सिद्धेशचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याला विनंती आहे आपण त्याच्याशी संपर्क साधा. हा व्हिडिओ आवडला असेल तर माती माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण या माती माऊली यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. खरं तर शेतीच्या संदर्भातील असे छोटे छोटे व्यावसायिक असतील किंवा बैलगाडा शर्यत असेल किंवा गावातील कीर्तनं, भारुडं, भजनं, यात्रा यामधील सगळे व्हिडिओ आपण माती माऊली यूट्यूब चॅनलवर पाहत असतो. आपण माती माऊली यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहावेत ही आपल्याला विनंती आहे आणि माती माऊली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.